हिरवा रंग आज देवीचा ह्या हिरव्या रंगाचं महत्त्व असं भरपूर आहे. शांतता, समृद्धी आणि नवीन चैतन्याचं प्रतीक मानलेलं आहे. म्हणून मी थोडीशी सजावटीसाठी हिरव्या रंगाने केलं. मन शांत वाटते हिरव्या रंगाकडे बघितलं की, कारण बागकाम करताना माझा मन आणि खूप प्रसन्न होते. त्याच्यामुळं मला हिरव्या रंगाचं खूप जास्त आवड आहे. आणि मुलींनीसुद्धा सुंदर अशी रांगोळी काढली. आणि मी आज हारसुद्धा हिरव्या रंगाचे पानं वापरून आणि थोडेसे फुलं वापरून करणार आहे. कारण देवीचा साडीचा म्हणजे जे मी वस्त्र घातलेलं आहे त्याचा रंगसुद्धा हिरवा आहे. आणि हिरवा रंगामुळे इतकं वडकाल नाही येणार म्हणून थोडे मध्ये फुलंसुद्धा टाकते. आणि अशा पद्धतीने आज देवीचा 5वी माळ आहे. आणि खूप छान असं प्रसन्न वातावरणात सकाळी सकाळी पूजा झाली की मन अगदी प्रसन्न होऊन जात असते. आणि मोठा व्हिडिओसुद्धा येणार आहे दुपारनंतर जमलं तर. पण आता छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत मी दाखवत आहे. हे सर्व मी तयारी, सजावट थोडक्यात जे केलं ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आता बघूया आपला हार कसा दिसते. तर छान अशी रांगोळी सुंदर दिसायला लागली आणि हारसुद्धा छान दिसायला लागला. हिरव्या वस्त्रामुळे जास्त दिसत नाही आहे, पण आज पूर्ण हिरवं करायचं होतं. हिरवं करणं याच्यामागे काही विशेष कारण नव्हतं. माझं मनापासून जेव्हा काही वाटतं ना तेव्हा केलं ना तर खूप छान वाटते. आणि दिवससुद्धा प्रसन्न जाते. दारामध्ये धूप छान लावलेलं आहे. सोबत छोटीशी हिरवा रंगाचा वापर करून रांगोळी काढते. आणि जसं जमते तशी आपली श्रद्धेनं केलं ना तर देवी नक्कीच प्रसन्न होईल असं मला वाटते. फक्त मनापासून करायला हवं असं मला वाटते कोणती पण गोष्ट. आणि मनामध्ये छान असे आनंद विचार असायला पाहिजे.